विजयकुमार गावित यांच्या संदर्भातली पुढची बातमी आहे। माजी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्या मंत्रिपदाच्या स्वप्नांना मोठा झटका बसलाय। 2004 ते 2009 या काळात गावित मंत्रिपदी असताना आदिवासी विकास विभागात कोट्यावधींचा भ्रष्टाचार झाल्याचा ठपका गावितांवर ठेवण्यात आला। भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या गायकवाड समितीने आपला अहवाल कोर्टात सादर केलाय। त्यातून ही माहिती पुढे आली आहे। विधानसभा निवडणुकीच्या आधी विजयकुमार गावित राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये दाखल झाले। त्यावेळीही त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होतेच, पण आता चौकशी समितीच्या अहवालात तथ्य सापडल्याने गावितांच्या अडचणी वाढल्या। गावित मंत्रिपदी असताना नेमका काय घोटाळा झाला होता ते आपण पाहूया। बघा, आदिवासींसाठी डिझेलचा कृषी पंप, गॅस शेगड्या, वसतिगृहाच्या चटया, द्रवरूप प्रोटीन खरेदीत घोटाळा झाला होता। खरेदी करताना निविदा काढल्याच गेल्या नाहीत, दर करारानुसार ठेके दिले गेले। लाभार्थींची संख्या न मोजताच खरेदी करण्यात आली। प्रत्यक्षात अनेक वस्तू या आदिवासींपर्यंत पोहोचल्याच नाहीत। खरेदी झाली मात्र त्या वस्तू आदिवासींपर्यंत गेल्याच नाहीत। वस्तूचा दर आणि दर्जा न तपासताच कुठली गुणवत्ता नसताना ही सगळी खरेदी झाली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।